न्यूज़ बास महाराष्ट्र, सबसे तेज, सबसे अलग। भारत आदिवासी संविधान सेना कडून खापरखेडा जंगलातील आगीविरोधात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, वन विभागाच्या निष्क्रियतेवर तीव्र निषेध। भारत आदिवासी संविधान सेना कडून शहादा तालुक्यातील खापरखेडा बीट गट क्र. 619 मधील भीषण जंगल आगीच्या घटनेबाबत आज माननीय जिल्हाधिकारी मैडम नंदुरबार यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले। संघटनेने या आगीत हजारो वृक्ष आणि शेकडो रोपवाटिकांचे नुकसान झाल्याचा आरोप करत वन विभागाच्या हलगर्जीपणावर थेट बोट ठेवले आहे। दिनांक 10 जून 2025 रोजी दिवसा ही आग लागली असून अनिल रमण भील आणि शेगनाथ रामसिंग भील, दोघे राहणार खापरखेडा, यांनी लीलाचंद भाईदास कोळी व आधार भाईदास कोळी या दोन व्यक्तींना आग लावताना पाहिल्याचे साक्षीदार म्हणून स्पष्टपणे नमूद केले आहे। वन विभागाचे दुर्लक्ष, ग्रामस्थांचा संताप। निवेदनात नमूद केल्याप्रमाणे घटनेनंतर तत्काळ वनपाल व वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना कळवूनही कोणतीही तात्काळ कारवाई झाली नाही, उलट 2 दिवस उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली। आजतागायत कोणताही वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी भेट देण्यासाठी आलेला नाही, ज्यामुळे वन विभागाची भूमिका संशयास्पद वाटत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। तसेच घटनास्थळी फायर लाईन नसल्याचे स्पष्ट दिसत असून फक्त 2.5 हेक्टर क्षेत्र जळाल्याचा बनावट पंचनामा करण्यात आला आहे, असा आरोपही करण्यात आला। प्रत्यक्षदर्शी आणि ग्रामस्थांच्या मते 10 ते 15 हेक्टर रोपवन पूर्णतः जळाले आहे। दहशतीखाली तक्रारदार, आरोपींना संरक्षण। विशेष म्हणजे वनपाल यांच्या समोरच तक्रारदारांना जीवठार मारण्याची धमकी आरोपींकडून मिळाली, परंतु तरीही कोणतीही कठोर कारवाई करण्यात आलेली नाही। संघटनेचा आरोप आहे की वन विभागाचे अधिकारी आरोपींना पाठीशी घालत आहेत। भारत आदिवासी संविधान सेना ची मागणी, दोषींवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन। 1. आगीस जबाबदार आरोपींवर वन कायद्यानुसार गुन्हा नोंदवावा। 2. दोषी वनपाल व संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबन आणि चौकशी व्हावी। 3. संपूर्ण घटनेची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी। संघटनेने स्पष्टपणे सांगितले आहे की जर यावर कारवाई झाली नाही तर खापरखेडा ग्रामस्थ आणि आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडतील आणि त्यास पूर्ण जबाबदार प्रशासन राहील। ही आग वनसंवर्धन व पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने गंभीर असून याकडे शासनाने तात्काळ लक्ष देणे गरजेचे आहे। जय आदिवासी। आज आम्ही भारत आदिवासी संविधान सेना मार्फत माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांना शहादा तालुक्यातील जयनगर उपवनक्षेत्र खापरखेडा गट नंबर 619 मधील जी 10 तारखेला आग लागली होती, ती आग कोणी लावली आणि कसं काय लागली असं गावातील लोकांना एक सूचना आली। तर गावातील काही मुलांनी बघितलं, तिथं काही 2 व्यक्ती जे काकडगाचे होते असं त्यांना डोळ्याने बघितलं आणि ते व्यक्तींना आग लावून पळत होते। तर गावातील काही लोकांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु ते तिथून फरार झाले। आणि जे वनपाल यांना गावातील काही आमचे कार्यकर्ते फोन करून सांगतायत इथं आग लागली, या तुम्ही चौकशी करा। जंगल जमीनसाठी सगळे जण लढतायत आणि हे जंगल वाचवण्यासाठी सगळं प्रयत्न करतायत, परंतु हे काही लोक हे मिटवण्याचं काम करतायत। अशा लोकांना या वनपाल, या परिक्षेत्रातील काही अधिकारी हे भेटीगाठी करून मिटवण्याचं काम करतायत। कुठंतरी हे वनपाल यांना निलंबित करण्यात यावे, हीच आमची मागणी आहे। कारण पर्यावरणाला एवढा मोठा धोका होत आहे, तरी पण स्थानिक जबाबदार अधिकारी ही कुठलीही चौकशी करत नाही व उलट आरोप्यांना वाचवण्याचे काम करतायत। तर यांना लवकरात लवकर सजा होण्यात यावी, हीच आमची मागणी आहे।